साईबाबा तरुण वयात पहिलवानासारखा पोशाख करायचे. त्यांच्या डोक्यावरचे केस वाढलेले असायचे. त्यांना फुलझाडांची आणि बागकामाची खूप आवड होती. ते राहते या गावी जाऊन अनेक प्रकारची फुलझाडे घेऊन यायचे. त्या फुलझाडांची लागवड करून त्यांना रोज पाणी घालायचे. वामन तात्या हा बाबांचा भक्त होता. तो बाबांना मातीची भांडी आणून द्यायचा. त्यांना आव्यात भाजलेली भांडी चालत नसत, म्हणून तो कच्च्या मातीचीच भांडी द्यायचा. झाडांना पाणी घालून झाल्यावर जमिनीवर ठेवताच ती भांडी फुटायची. दुसऱ्या दिवशी तो नवीन भांडी आणून द्यायचा. असे 3 वर्ष चालले होते. अशा प्रकारे बाबांनी त्या उजाड जागेत सुंदर फुलबाग फुलवली. काही काळानंतर साठे साहेबांनी तेथे इमारत बांधली. अक्कलकोट स्वामींचे भाई नावाचे एक भक्त मुंबईत राहत होते. त्यांची स्वामींवर खूप श्रद्धा होती. एके दिवशी त्यांच्या मनात अक्कलकोटला जाऊन स्वामींच्या पादुकांची पूजा करावी असा विचार आला. पण स्वामींनी त्यांना स्वप्नदृष्टांत देऊन, "तू अक्कलकोटला येऊ नको, शिर्डीला जा. मी सध्या तेथेच राहतोय," असे सांगितले. स्वामींच्या आज्ञेनुसार भाई शिर्डीला आले आणि साईबाबांच्या संगतीत रमले. काही दिवसांनी त्यांनी बाबांनी जी बाग फुलवली तेथेच एका निंब वृक्षाखाली दादा केळकरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांच्या पादुकांची स्थापना केली. त्यावेळी त्यांनी स्वामींच्या अनेक भक्तांना बोलावले आणि भजन पूजन केले. नंतर दीक्षित नावाच्या एका ब्राह्मणाकडे पादुकांच्या पूजेची व्यवस्था सोपवून ते मुंबईत परतले. पूर्वी साईबाबा पैलवानासारखा पोशाख घालायचे, पण एके दिवशी मोहिद्दीन नावाच्या एका पैलवानाने त्यांची खोडी काढली. त्यामुळे ते संतापले आणि दोघांची चांगलीच झुंपली. तेव्हापासून बाबांनी आपला पोशाख बदलला. ते कफनी घालू लागले व डोक्याला फडके गुंडाळू लागले. गोनपाटाचा उपयोग ते अंथरण्यासाठी व पांघरण्यासाठी करू लागले. ते नेहमी ध्यानावस्थेत असल्यामुळे त्यांचे स्वतःकडे लक्षच नसायचे. साईबाबा स्वतःहून कोणाशी बोलत नसत. कोणी काही विचारल्यास योग्य तेच सांगून त्याला संतुष्ट करत. बाबांच्या सहज बोलण्यातून ईश्वरी उपदेशच अनुभवास येत असे. त्यांच्या सहवासाचा ज्यांना आनंद मिळाला ते धन्य होत. साईबाबा कधी निंबवृक्षाखाली बसायचे, कधी ओढ्यापाशी, तर कधी बाभळीच्या सावलीत बसायचे. मनात आले तर निम गावातही जाऊन यायचे. निम गावातील बाबासाहेब डेंगळे हे बाबांचे भक्त होते. तेथे गेल्यावर बाबा त्यांच्या घरी दिवसभर राहायचे. या बाळासाहेबांचा लहान भाऊ नानासाहेब, त्याच्या पहिल्या पत्नीला मूल होत नाही म्हणून त्याने दुसरे लग्न केले. पण व्यर्थ, मूलबाळ झालेच नाही. पुढे तो बाबांच्या दर्शनात शिर्डीस आला. त्यांनी आपली व्यथा सांगितली. बाबांनी त्याला आशीर्वाद दिला आणि काही काळातच त्यांच्या पत्नीला दिवस राहिले. तिने एका पुत्राला जन्म दिला. नानासाहेबांची पिता होण्याची इच्छा पूर्ण झाली. अशा प्रकारे बाबांच्या कृपेची अनेकांना प्रचिती आली. त्यांची ख्याती सर्वदूर पसरली. त्यांच्या दर्शनाला लोकांची दाटी होऊ लागली. शिर्डी हेच पंढरपूर झाले. बाबांच्या भोवती दिवसभर माणसे असत. रात्रीच्या वेळी ते पडक्या मशिदीत विश्रांतीसाठी जात असत. साईबाबा विश्रांतीसाठी ज्या मशिदीत जात असत ती 2 खणांची एक पक्की जागा होती. बाबा तिथेच राहायचे. एका गोनपाटाच्या तुकड्यावर झोपायचे. त्यांची चिलीम, तंबाखू, सटका या वस्तूही तिथेच असायच्या. उबदार वातावरणासाठी तेथे धुनीही असायची. आजही ती धुनी तेथे आहे. कधी कधी बाबा धुनीकडे एकटक पाहत असत. त्या पडक्या मशिदीचा जीर्णोद्धार इसवी 1912 मध्ये बाबांच्या भक्त मंडळींनी केला. साईबाबांना भजनाची खूप आवड होती. ते भजनात रंगून जायचे. तेव्हा पायात घुंगरू बांधून खंजिरीच्या तालावर नाचायचे. ते भगवंताला अनेक प्रकारे आळवायचे. भगवंताचे गुण गाताना त्यांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू येत. ते दृश्य फार मनोहर वाटे. बाबांना दीपोत्सव करण्याची फार हौस होती. ते स्वतः टमरेल घेऊन दुकानदारांकडून तेल आणायचे. ते पंत्यांमध्ये भरून देऊळ आणि मशीद उजळून टाकायचे. दिवाळीत सुद्धा ते दीपोत्सव करीत. चिंध्या काढून त्यांच्या वाती वळवायच्या आणि रात्री दीपोत्सव करायचा हा त्यांचा नेमच असे. बाबा दुकानदारांकडे रोज तेल मागायचे. याचा त्यांना त्रास व्हायचा. एके दिवशी दुकानदारांच्या मनात कपट आले. त्या दिवशी कोणीही बाबांना तेल दिले नाही. आता फकीर कसे काय दिवे लावतो हेच त्यांना पाहायचे होते. बाबा मशिदीत परत आल्यावर त्यांनी टमरेल उचलले. त्यात थोडे तेल होते. बाबांनी त्यात पाणी घालून ते सर्व तेल पिऊन टाकले. मग त्याच टमरेलात पाणी घेऊन सर्व पंत्यात ओतले आणि वाती पेटवल्या. ते दृश्य पाहून दुकानदार व सर्व गावकरी आश्चर्य करू लागले. त्यांना साईबाबांच्या ईश्वरी सामर्थ्याचा प्रत्यय आला. ते बाबांना शरण आले. त्या दिवशी पाण्याने भरलेल्या पंत्या रात्रभर जळत होत्या. त्यानंतर बाबांना रोज तेल मिळू लागले आणि त्यांचा दीपोत्सव नित्य साजरा होऊ लागला. एके दिवशी जवाहर अल्ली नावाचा एक फकीर शिर्डीत आला. त्याने बाबा राहत असत त्या मशिदीतच तळ ठोकला. तो अहमदनगरचा होता. त्याला कुराण शरीफ चांगले अवगत होते. गोड बोलून आपले काम करून घ्यायचे असा त्याचा स्वभाव होता.
त्याच्या गोड बोलण्यास भुलून शिर्डीतील काही मंडळी त्याच्या भजनी लागली होती. बाबा सर्व जाणून होते, पण ते त्याला कधीही काहीही बोलत नसत. फक्त त्याची मजा पाहत. एके दिवशी त्या फकीराने बाबांना, "तू माझा शिष्य हो," असे सांगितले. बाबांनी तत्काळ होकार दिला. त्यानंतर बाबांना घेऊन तो फकीर राहत्यास आला. तेथे बाबा त्याची सेवा करू लागले. तो जे काम सांगेल ते सर्व ते करीत असत. त्या फकीराला बाबांची थोरवी ठाऊक नव्हती, पण बाबा मात्र शिष्याचे कर्तव्य नीट पार पाडत होते. बाबा राहत्यास गेले असले तरी फकीराच्या परवानगीने शिर्डीत येऊन आपल्या भक्तांना भेटायचे. तेथील लोकांना बाबांचा खूप लळा होता. त्यांच्याशिवाय त्यांना करमत नसे. बाबांचे फकीराकडे राहणे त्यांना सतत खटकायचे. एके दिवशी सर्वांनी मिळून या गोष्टीचा निकाल लावायचे ठरविले. भक्त मंडळी राहत्यास गेली. त्यांना आलेले पाहून बाबांनी फकीराच्या क्रोधाचे वर्णन करून त्यांना परत जाण्यास सांगितले. पण व्यर्थ. तेवढ्यात फकीर तेथे आला. तो त्यांना म्हणाला, "या पोराला न्यायला आलात का?" पण ते शक्य नाही. सर्व मंडळींनी बाबांना शिर्डीत नेण्याचा निर्धारच केला होता. त्यामुळे फकीराचे काही चालले नाही. त्यालाही बाबांचा लळा लागला होता. तो म्हणाला, "याच्याबरोबर मलाही घेऊन चला." मंडळींनी बाबांसमेत त्यालाही शिर्डीस आणले. एके दिवशी शिर्डीतील देवीदास नावाचे सत्पुरुष व तो फकीर यांच्यात शास्त्रीय वादविवाद झाला. त्यात देवीदासांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे फकीराला देता आली नाहीत. तो हरला. आता येथे आपला निभाव लागणार नाही हे ओळखून त्याने रातोरात विजापूर गाठले. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी तो शिर्डीत आला व बाबांचे पाय धरून रडू लागला. त्यावेळी बाबांनी त्याचे सांत्वन करून त्याला चांगले मार्गदर्शन केले. श्री स्वामीनाथाय नमः.